पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आंबिस्ते खुर्द येथील अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेत शिकणाऱ्या 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या 12:30 ते 1च्या सुमारास घडली। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मृत विद्यार्थ्यांची नावे मनोज सीताराम वड, वय वर्ष 14, इयत्ता 9वी, राहणार दापटी, तालुका मोखाडा, आणि देविदास परशुराम नावले, वय वर्ष 15, इयत्ता 10वी, राहणार बिबळपाडा दापटी, तालुका मोखाडा अशी आहेत। हे दोन्ही विद्यार्थी इयत्ता 1ली पासून पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचालित आंबिस्ते माध्यमिक आश्रमशाळा व वसतिगृह येथे शिक्षण घेत होते। प्राथमिक माहितीनुसार दोघांनी आश्रमशाळा परिसरातील एका झाडाला कपडे वाळत घालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला। घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही। मात्र एका विद्यार्थ्याच्या शाळेच्या बॅगेतून एक मोबाईल फोन मिळाल्याने तो पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतला आहे। या घटनेची नोंद वाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे। घटनेची माहिती मिळताच पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तसेच पालघरचे खासदार हेमंत सौरा यांनी आश्रमशाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। दोन्ही विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती समाधानकारक होती अशी माहिती शाळेकडून मिळाली। काल 8 ऑक्टोबर 2025 रोजी पालघर जिल्ह्यातल्या वाडा पोलीस स्टेशन हद्दीतील आंबिस्ते खुर्द या गावात एक आश्रमशाळेमध्ये 9वी व 10वीच्या असे एक 2 विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातच एका झाडाला दोरीच्या साहाय्याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली। त्वरित वाडा पोलीस स्टेशन व SDPO जव्हार तसेच ॲडिशनल SP पालघर यांना त्वरित घटनास्थळी रवाना करण्यात आले। अधिक माहिती घेतली असता काल रात्री मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान हे 2 विद्यार्थी आपल्या हॉस्टेलमधून बाहेर येऊन त्यांनी परिसरातीलच झाडाला दोरीच्या साहाय्याने नायलॉन दोरीच्या साहाय्याने एकत्रित आत्महत्या केल्याची घटना घडल्याचं निष्पन्न झालेलं आहे। आता घटनेमागचं आणि आत्महत्या करण्यामागचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही। त्याचा पुढील तपास वाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। आंबिस्ता आश्रमशाळेमध्ये 2 मुलांनी जी आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी आहे आणि याची योग्य ती दखल प्रशासनाने घेतलेली आहे। त्यांना ताबडतोब पोलिसांना पाचारण करून सर्वांसमक्ष व्हिडिओ चित्रित करून त्याच्यानंतर त्यांना ट्रीटमेंटसाठी पुढे हलवलं वाडा रुग्णालयात, परंतु दुर्दैवाने तोपर्यंत त्यांचा जीव गेलेला होता। परंतु या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे। जे दोषी असतील त्यांच्यावर स्ट्रिक्टली कारवाई झालीच पाहिजे सुद्धा आमची मागणी आहे। आणि मला वाटतं इथे प्रोजेक्ट ऑफिसर मॅडम आहेत, त्यांनीसुद्धा या घटनेची सिरियसली दखल घेतलेली आहे आणि पोलीस त्यांना इन्फॉर्म केलेलं आहे। या घटनेची ते सिरियसली चौकशी करून त्यानंतर जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि ताबडतोब या घटनेचा गुन्हासुद्धा दाखल झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून कारवाई सुरू झालेली आहे। परंतु निश्चितच या अनुषंगाने विद्यार्थी त्यांचं वसतिगृह ह्या बाबतीत निश्चित एक धोरण आखणे गरजेचं आहे, जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना भविष्यात होणार नाही। सर, आम्हाला काही माहिती मिळाली नाही। आम्ही घरीपासून ते इथपर्यंत शाळेपर्यंत आलो, पण आम्हाला एखाद्या शिक्षकांनी फोन केलेला नाही। तुम्हाला कोणी कळवलं? आम्हाला जे आमच्या गावातली बाहेर मुलं गेलेली आहेत कामाला, त्या मुलांना इथून शाळेवरून फोन आला आणि त्यांनी आम्हाला गावात कळवलं का तुमची मुलं असे अवस्था झालेली आहे। म्हणून आम्ही शाळेवर येईपर्यंत आम्हाला एकही शिक्षकांनी आत्तापर्यंत फोनही केलेला नाही किंवा त्यांचा आमचा संपर्क झालेला नाही। आणि आम्ही इथं न येताना आमच्या मुलांची बॉडी उतरवून परस्पर त्यांनी
हॉस्पिटलला नेलं आहे ही खेदाची बाब आहे, आम्हाला संपर्कात न घेता. सर आम्हाला एवढं वाईट वाटतं की जो कोणी, आमचं म्हणणं एवढंच आहे की जो कोणी शेजारी गुन्हेगार असेल, कोणी त्याच्या विरोधात असेल, एखादी हाणमार झाली असेल शिक्षकांकडून किंवा समोरच्या गावातून किंवा कुठून, त्याची आम्हाला फक्त चौकशी होऊन आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढीच आमची फक्त मागणी आहे. पण तुम्ही आता मागणी केली होती खासदार समोर की जर याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर तुम्ही? आम्ही खासदारांकडे मागणी केलेली आहे आणि प्रांत मॅडमकडे मागणी केलेली आहे, परंतु याच्यावर जर गुन्हा त्यांनी समोर दाखल केला नाही तर आम्ही याच्या पुढे 4 दिवसानंतर आम्ही रस्त्यावर उतरू हे निश्चित आहे. काय नाव तुमचं? काळू गोविंद दाहवाड. दुर्दैवाने काल रात्री साधारण 1-2 वाजता दरम्यान अनुदानित आश्रमशाळा आंबिस्ते तिथे एक 10वीचा मुलगा आणि एक 9वीचा मुलगा काही कारणास्तव ते सुसाईड केलेलं आहे आणि पोलिसने येऊनच्या वेळेत पोलिसने येऊन पंचनामा केलेला आहेत. काही कारणं आम्ही शोधणार आहेत आणि त्याच्यावरती व्यवस्थित इन्क्वायरी करणार आहे आणि त्याच्यानंतर जे दोष सिद्ध होईल त्याच्यावरती योग्य निर्णय आम्ही घेणार आहोत. पालक मोठ्या प्रमाणात इथे आलेले सर्व जे मृत मुलांच्या सोबत त्यांची, तर त्यांची म्हणजे शिक्षा कठोर व्हावी अशी मागणी आहे. आपण कशा प्रकारे म्हणजे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार पुढे? त्याच्यासाठी आम्ही एक कमिटी स्थापन करणार आहोत. त्यातल्या कमिटीमध्ये APO एज्युकेशन मी आणि सविस्तर ते कमिटीचा अहवाल आल्यानंतर त्याचं दोष जे सिद्ध होईल त्याच्या अहवालानुसार आम्ही ATC कार्यालयाला पाठवणार आहे. ते वर्ग 3 असल्या कारणाने आम्ही ATC पाठवणार आहे आणि त्याच्यानंतर जे दोष होईल ते कारवाई. मागील बऱ्याच काळात